असे सांगून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. संत तुकाराम महाराज समतावादी होते. अवघी एकाचीच विण तेथे कैचे भिन्ना भिन्न, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. संत तुकाराम महाराज म्हणतात सर्वांची जडणघडण सारखीच आहे, त्यामुळे भेदाभेद बाळगणे अमंगळ आहे. शुद्धाशुद्ध निवडे कैसे, चर्म मांस भिन्न नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात सर्वांची त्वचा, सर्वांचे रक्त आणि मांस सारखेच असल्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध निवडणार कसे, असा प्रश्न संत तुकाराम महाराज विचारतात. वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज लागी. तुकाराम महाराज म्हणतात वर्ण अहंकाराने कोण पूर्णत्वाला पोहोचला हे मला सांगा. मुंग्या आणि राव आम्हा सारिकाची जीव, सोने आणि माती आम्हा समान ही चित्ती. मुंग्या आणि राजा समान आहेत, सोने आणि माती मला समान आहेत. म्हणजे संत तुकाराम महाराजांची समता ही उच्च कोटीची समता होती. एका वेळेस मुंग्या आणि राजा आले तर दोघेही मला समान आहेत, ही संत तुकाराम महाराजांची समता कोठे. आणि आजचे महाराज पहा तुम्ही, सत्य साईबाबा. सत्य साईबाबांना जर का विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर भेटायला गेले तर हे सत्य साईबाबा विलासरावांच्या आणि शिवराज पाटलांच्या हातामध्ये सोन्याची चैन देतात. जर का एखादा गरीब भक्त सत्य साईबाबांना भेटायला गेला तर त्या गरीब भक्ताच्या हातामध्ये सत्य साईबाबा राख देतात, म्हणजे तुझ्या जीवनाची अशीच राख व्हावी. श्रीमंताच्या हातामध्ये सोन्याची चैन आणि गरिबांच्या हातामध्ये राख देणारे महाराज आमचे मुक्तिदाते होतील का? कदापि नाही. अशा धर्माच्या नावाखाली फसवणाऱ्या महाराजांच्या बद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात विद्या अल्प परी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे, अंगे भरला ताटा कोणा ते मानिना. म्हणजे जगात माझ्यासारखा कोणी नाही असा ताटा असणारे, ज्ञानाने अल्प असतात पण गर्व मात्र मोठा असतो. अशा अल्पज्ञानी परंतु गर्वशिरोमणी असणाऱ्या महाराजांचा संत तुकाराम महाराज धिक्कार करतात. अल्पज्ञानी आणि गर्व मोठा असणाऱ्या महाराजांच्या बद्दल संत तुकाराम महाराज लिहितात कोडी याचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. अहंकारी माणसाचं ज्ञान म्हणजे कोड फुटलेल्या माणसासारखं आहे. मुखे सांगे ब्रह्मज्ञान जनलोकाची कापितो मान, ज्ञान सांगतो जनासी नाही अनुभव आपणासी. कथा करीतो देवाची अंतारी अशा बहु लोभाची. संत तुकाराम महाराज म्हणतात देवाचं नाव घेऊन जे ब्रह्मज्ञान सांगतात ते मात्र प्रत्यक्षात प्रजेची मानच कापतात. लोकांना ज्ञान सांगतात परंतु स्वतःला मात्र अनुभव नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण. देवाची कथा करतात परंतु मनामध्ये मात्र पैशाच्या अभिलाषा बाळगतात. अशा महाराजांच्या बद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात कलयुगी घरोघरी संत झाले फार, वितभरी पोटासाठी हिंडती दारोदार. आजचे बुवा बापू कापू महाराज म्हणजे वितभर पोटासाठी दारोदार फिरणारे असे महाराज आहेत असं संत तुकाराम महाराज म्हणतात. पंडित म्हणतात थोर सुख परी पाहता अवघा मूर्ख. संत तुकाराम महाराज म्हणतात पंडित म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की खूप ज्ञानी आहे, जगातील सगळं ज्ञान या पंडिताकडेच आहे, म्हणजे याच्यासारखा जगात कोणी ज्ञानी नाही, अशा पद्धतीचा आपला भाव होतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात पंडिताच्या सानिध्यात राहाल, ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात पंडिताला पाहाल, त्यावेळेस पंडितासारखा जगात कोणी मूर्ख नसतो असं संत तुकाराम महाराज निसंदिग्धपणे आपल्याला सांगतात. कथा करून या दावी प्रेम कळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी तयाच्या अंतरी कामलोभ. तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद त्यापाशी गोविंद नाही नाही. म्हणजे जे कथा करून प्रेमकळा दाखवतात परंतु त्यांच्या अंतकरणाचा जर का तुम्ही ठाव घेतला तर त्यांच्या अंतकरणामध्ये पूर्ण कुकर्म भरलेलं असतं, त्यांच्या मनामध्ये पूर्ण काळेपणा असतो. गोसाव्याचं रूप धारण करतील परंतु त्यांची नजर मात्र परस्त्रीकडे असते, त्यांच्या अंतकरणामध्ये लोभ भरलेला असतो. अशा महाराजांच्याकडे गोविंद नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात. अशा महाराजांचं वर्णन करताना संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात बक ध्यान धरी सोंग करुणी मासे मारी. बगळा ज्या पद्धतीनं ध्यानस्थासारखा पाण्यामध्ये उभा राहतो परंतु मासा दिसल्याबरोबर माशाची शिकार करतो, तसे या समाजामध्ये अनेक लोक साधूचं रूप धारण करतात आणि प्रजेला फसवतात. म्हणजे संत तुकाराम महाराज उपेक्षितांच्या बाजूने उभे होते, संत तुकाराम महाराज गरिबांच्या बाजूने उभे होते, संत तुकाराम महाराज शोषितांच्या बाजूने उभे होते आणि शोषण करणाऱ्यावरती हल्ला करणारे संत तुकाराम महाराज होते. संत तुकाराम महाराज म्हणतात वाढवून जटा फिरे दाही दिशा तरी जंबूवेशा सहज स्थिती. केस वाढवून जे दाही दिशाला फिरतात त्यांच्यात आणि माकडामध्ये काही फरक नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराज पुढे खूप मोठं प्रबोधन करतात, आपल्याला सत्याचा मार्ग दाखवतात. संत तुकाराम महाराज म्हणतात भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंत. संत तुकाराम महाराज म्हणतात कुत्र भगव झालं म्हणून ते ज्ञानी होऊ शकत नाही. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात भगव्यावरती तुम्ही जाऊ नका. एखादा भटजी एखादा ब्राह्मण भगवी कपडे घाईल, भगवा झेंडा घेईल आणि तुमच्याकडे येईल. मग तुम्ही भगवा झेंडा पाहिल्यानंतर आणि भगवी वस्त्र पाहिल्यानंतर त्याच्या मागे जाल तर तो तुम्हाला फसवील. म्हणजे भटजी काय करतो, भगवा झेंडा घेतो, भगवी कपडे घालतो, आपल्याकडे येतो आणि आपल्याला फसवतो. म्हणून यापासून सावध राहा म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. भगवा झेंडा हा शंकराचा आहे, भगवा झेंडा बळीराजाचा आहे, भगवा झेंडा संत नामदेवाचा, भगवा झेंडा संत तुकारामाचा, भगवा झेंडा छत्रपती शिवाजीराजांचा, भगवा झेंडा छत्रपती संभाजीराजांचा आहे. भगव्याचा आणि ब्राह्मणांचा काही संबंध नाही, परंतु ब्राह्मण काय करतो, भगवा झेंडा घेतो, आपल्या वस्तीमध्ये येतो आणि आपल्याला वापरतो. म्हणून आपल्या लोकांचा वापर होऊ नये, आपल्या लोकांनी ब्राह्मणांवरती विश्वास ठेवू नये, यासाठी 350 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. संत तुकाराम महाराज फसवणाऱ्या महाराजांना उद्देशून म्हणतात
असे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणते साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती. जे आपल्याला धर्माच्या नावाखाली शोषण करतात असे महाराज म्हणजे भोंदू आहेत. वेगवेगळे कुकर्म करून स्वतःला साधू म्हणतात, अंगाला राख लावतात परंतु आतून पाप करतात, वरून वैराग्याचे कळा दाखवतात, आम्ही पूर्ण ज्ञानी आहोत असा प्रचार करतात, हठयोगी आहोत असा प्रचार करतात, परंतु सर्व विषयाचा आस्वाद घेतात. तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा सांगतात, अत्यंत पोटतिडकीने सांगतात, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती. अशा भोंदू महाराजांपासून तुम्ही सावध व्हा, त्यांची संगत सोडा, अभक्त ब्राह्मण जळो त्याची तोंड, काय त्याची रांड प्रसवली. अशा महाराजांना संत तुकाराम महाराज म्हणतात, काय करुणी पठण, केली अहंता जतण, अल्पासे ज्ञान, अंगी ताठा अभिमान, तुका म्हणे लंड, त्याच्या हनोनी फोडा तोंड, अंगी ज्ञानपणाची मस्ती, तुका म्हणे गाडवल्या का, जेथे भेटेल तेथे ठोका, तुका म्हणे तोची वेडा, त्याच्या हनोनी थोबाड फोडा. धर्माच्या नावाखाली जे तुमचं शोषण करतात, जे तुम्हाला नाडतात, जे तुम्हाला फसवतात, त्यांच्याशी संबंध तोडा म्हणून संत तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा सांगतात. ब्राह्मणांचा संबंध तोडा हे संत तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा सांगतात. ब्राह्मणांचा आणि आपला धर्म एक नाही असे म्हणणारे संत तुकाराम महाराज हे खरे धर्मपुरुष होते. धर्म म्हणजे काय, धर्माचं भाष्य तत्वज्ञान म्हणजे काय हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे सांगितलेलं आहे. पाप पुण्याची संकल्पना संत तुकाराम महाराजांनी सांगितली. विटाळ तो परद्रव्य परणारी, येथून जो दूर तो सोहळा, म्हणजे तो परस्त्री आणि दुसऱ्याचे धन यापासून जो अलिप्त राहतो तोच खरा सोहळा. संत तुकाराम महाराजांची अहिंसा ही वीराची अहिंसा होती. संत तुकाराम महाराजांची अहिंसा ही दुबळ्याची अहिंसा नव्हती. संत तुकाराम महाराज म्हणतात, दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनिक निर्दाळन कंटकाचे. सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नायनाट करणे हीच खरी अहिंसा संत तुकाराम महाराजांची होती. म्हणजे संत तुकाराम महाराजांची अहिंसा आणि गांधीजींची अहिंसा यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. गांधीजींच्या अहिंसेमुळे समाज गुलाम होऊ शकतो, परंतु संत तुकाराम महाराजांच्या अहिंसेमुळे कोणी गुलामी होऊ शकत नाही आणि कोणी कोणावरती अन्याय करू शकत नाही. म्हणजे संत तुकाराम महाराजांची अहिंसा ही योग्य अहिंसा होती. संत तुकाराम महाराजांनी पुढे सांगितलं, भिक्षापात्र अवलंबिने जळो जिने लाजीरवाणे. भिक्षापात्र अवलंबणे हे लाजीरवाणे जीवन आहे. भीक मागून जगणं याची लाज वाटली पाहिजे लोकांना असं संत तुकाराम महाराज म्हणतात. कष्ट करून जगा, प्रयत्न करून जगा, भीक मागून जगू नका, हे संत तुकाराम महाराजांनी पुरोहित शाहीला उद्देशून काढलेले उद्गार आहेत. पापपुण्याची भीती घालून ब्राह्मणांनी या देशातील जनतेचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केलेले आहे. ब्राह्मणांना खुश ठेवणे म्हणजे पुण्य आणि त्यांना दुखावणे म्हणजे पाप, अशी ढोबळ संकल्पना पापपुण्याबद्दल आहे. परंतु संत तुकोबरायांनी पापपुण्याचा खरा अर्थ आपल्यापुढे ठेवला. परपीडा ते पाप, परोपकार ते पुण्य. दुसऱ्याला त्रास देणे हे पाप आहे आणि एकमेकांना मदत करणे हेच खरे पुण्य आहे, असा व्यापक आणि मानवतावादी अर्थ पापपुण्याचा संत तुकोबरायांनी सांगितला. ब्रह्म, ब्रह्मदेव, ब्रह्मज्ञान, अहम ब्रह्मास्मी या शब्द घोटाळ्यात ब्राह्मणांनी जनतेला फसविले. त्याचा समाचार घेताना संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैंचे ब्रह्म, अवघा ब्रह्म विषयाचा. ब्रह्म म्हणजे केवळ शब्दांचा खेळ आहे आणि विषयांचा भ्रम आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आईते केले नहो. आम्ही तर ब्रह्मदेवाचे बाप आहोत, आम्ही स्वयंभू आहोत, असे रोखठोक सांगणारे संत तुकाराम महाराज एक धाडसी संत होते. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्याच्या अंगी नम्रता असते त्याच्याजवळ जगाला जिंकण्याचं सामर्थ्य असते, असंही संत तुकाराम महाराज सांगतात. संत तुकाराम महाराजांनी प्रजेला खरे प्रबोधन केले. संत तुकाराम महाराज हे खरे बोलणारे होते, बरे बोलणारे नव्हते. संत तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ते पुरस्कार मिळवण्यासाठी नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी लिहिले. संत तुकाराम महाराजांनी ही अभंग निर्मिती केल्यानंतर, खरं प्रबोधन केल्यानंतर देहू परिसरातील आणि पुणे परिसरातील ब्राह्मण खवळले. मंबाजी भट आणि रामेश्वर भट या दोन ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांच्या विरोधात कटकारस्थानी केली. संत तुकाराम महाराजांच्या विरोधात पुण्यातील ब्राह्मणांकडे मंबाजी भट आणि रामेश्वर भटांनी तक्रार केली. संत तुकाराम महाराज हे कुणबी म्हणजे शेतकरी म्हणजे मराठा समाजातील आहे, तरी देखील ते भाष्य करतात, तत्वज्ञानावरती भाष्य करतात, धर्मतत्वज्ञानाची भाषा बोलतात, अभंग निर्मिती करतात. हे धर्मबाह्य आहे. ब्राह्मण सोडून कोणी प्रबोधन करू नये, लेखन करू नये, हा ब्राह्मणांनी केलेला कायदा होता, हा मनुस्मृतीचा कायदा होता. तो ब्राह्मणांचा कायदा तोडून संत तुकाराम महाराजांनी प्रबोधन आणि लेखन केल्यानंतर ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांच्या विरोधात खटला दाखल केला. संत तुकाराम महाराजांची जमीन जप्त केली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या. त्या बुडवलेल्या वह्या परत कधीही वरती आलेल्या नाही. त्यामुळे जैशा पाण्यावरती लाह्या तैशा तारियल्या वह्या हा अभंग प्रक्षिप्त आहे. संत तुकाराम महाराजांच्या बुडवलेल्या वह्या परत कधी वरती आलेल्या नाहीत. मग संत तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला मिळाली कशी, तर संत तुकाराम महाराजांचे अनेक शिष्य होते. त्यापैकी संताजी जगनाडे हे एक शिष्य होते. ह्या संताजी जगनाडे आणि संत तुकाराम महाराजांच्या भावांनी, मुलांनी गावागावामध्ये जाऊन, घराघरामध्ये जाऊन ज्या ज्या लोकांचे अभंग मुखोद्गत होते त्या अभंग पुन्हा लिहून काढले. काही अभंगाच्या प्रती आणि गावामध्ये होत्या, त्या अभंगाच्या प्रती गोळा केल्या आणि सगळे अभंग संताजी जगनाडे यांनी संकलित केले आणि तीच आजची गाथा आहे. संताजी जगनाडे यांनी संत तुकाराम महाराजांची गाथा जिवंत केली, वाचवली, त्यांच्यामुळे तरली. म्हणून ब्राह्मणांनी पुढे संताजी जगनाडे आणि मराठ्यांमध्ये वैरभाव निर्माण व्हावा यासाठी काही म्हणी निर्माण केल्या. त्यापैकी कुणब्यांनी तेल्याचं तोंड पाहू नये अशी परंपरा ब्राह्मणांनी निर्माण केली. कारण संताजी जगनाडे हे तेली कुटुंबातील होते. एका तेली समाजातील व्यक्तीमुळे संत तुकाराम महाराजांचे म्हणजेच मराठा समाजातील एका संताचे अभंग जिवंत आहेत.
या दोन समाजामध्ये कायमचं वैर निर्माण व्हावे यासाठी ब्राह्मणांनी अनिष्ट परंपरा, अनिष्ट प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. संत तुकाराम महाराजांच्या नावावरती अनेक अभंग निर्माण केले. संत तुकाराम महाराजांच्यावरती ते खपवायला सुरुवात केली. नावावरती संत तुकाराम महाराजांच्या नावावरती अभंग काही खपवायला सुरुवात केली. संत तुकाराम महाराज डगमगले नाहीत. संत तुकाराम महाराज खचले नाहीत. तुकाराम महाराज लढणारे होते, रडणारे नव्हते. याबाबत संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचे गाडे अभ्यासक, धर्मशास्त्राचे थोर संशोधक डॉक्टर आहा साळुंके सर म्हणतात, संत तुकाराम महाराज हे पलायनवादी, मरणवादी वा पराभववादी नव्हते, तर ते युयुसू, जिजीविषू आणि विजिगिषू होते. युसू म्हणजे युद्ध करू इच्छिणारे होते, जिजीविषू म्हणजे जीवन जगू इच्छिणारे आणि विजिगिषू म्हणजे विजय मिळवू इच्छिणारे होते. संत तुकाराम महाराज स्वतः श्रीमंत शेतकरी होते, त्यामुळे ते दुसऱ्याच्या शेतावरती राखण करण्यासाठी जात नव्हते. संत तुकाराम महाराजांची पत्नी तुकारामाच्या खांद्याला खांदा लावून साथ देत होत्या, त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या घरामध्ये कोणताही अंतर्गत कलह नव्हता. संत तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी, या भागीरथीने अनगडशहाच्या कटोऱ्यामध्ये भिक्षा टाकल्याबरोबर अनगडशहाचा कटोरा संपूर्ण भरला अशी कथा सांगितली जाते. म्हणजे संत तुकाराम महाराज जर का गरीब असते तर त्यांनी भिक्षा वाढली असते का? म्हणजे संत तुकाराम महाराज श्रीमंत होते, शिष्य हे सिद्ध होते. परंतु संत तुकाराम महाराज हे भिक्षा वाढणे आणि भिक्षा मागणे याच्या विरोधात होते. भिक्षा पात्र अवलंबणे, जळो जिने लाजीरवाणी, भिक्षा मागून जगणं ही लाजीरवाणी बाब आहे असं म्हणणारे संत तुकाराम महाराज हे कधीही दरिद्री नव्हते, गरीब नव्हते, तर श्रीमंत होते. संत तुकाराम महाराजांची बदनामी करण्यासाठी, अवमान करण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या अनेक कथा रामदासी पंथांनी म्हणजेच ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्या नावावरती अनेक चमत्कार निर्माण केलेले आहेत, पण स्वतः संत तुकाराम महाराज हे चमत्काराच्या विरोधात होते. संत तुकाराम महाराजांच्या जीवनाबद्दल अनेक चमत्कार सांगितले जातात, त्याच पद्धतीनं त्यांच्या मृत्यूबद्दल देखील अनेक प्रवाह आहेत. संत तुकाराम महाराजांचा शेवट कसा झाला याबद्दल देखील समाजामध्ये अनेक प्रकारची मतमतांतरे आहेत, परंतु आपण त्याबद्दल विचार करू. संत तुकाराम महाराजांचा मृत्यू 1650 साली झाला. ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस संत तुकाराम महाराजांचे वय 42 वर्षाचे होते. म्हणजे संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण होते. 42 वर्ष वय हे वार्धक्याचं वय नाही, नैसर्गिकदृष्ट्या मृत्यू येण्याचं वय नाही, किंवा ह्या जीवनाचा कंटाळा येण्याचं देखील वय नाही. तर मग संत तुकाराम महाराज वयाच्या 42व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला कसा? काही चरित्रकार संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले असे सांगतात. काही चरित्रकार संत तुकाराम महाराजांची हत्या झाली असे सांगतात. याबाबत संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे काही बोध होतो का ते आपण थोडे पाहूया. संत तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, थोड्यासाठी राग आला जीव दिला गंगेत, त्यासी परलोकी नाही मुक्ती अधोगती चुकेण. संत तुकाराम महाराज म्हणतात, थोडा जरी राग आला आणि आपण जर आत्महत्या केली तरी त्याला जगात कोठेही मुक्ती मिळत नाही. म्हणजे आत्महत्या करणं, संकटातून पळून जाणं हे संत तुकाराम महाराजांना मान्य नव्हतं. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात, घेऊनी धरणे बैसती उपवासी हट अम्मापासी नाही तैसा. संत तुकाराम महाराजांनी उपवास करणे, हठयोग करणे, हिमालयामध्ये तपश्चर्या करत बसणे हे नाकारलेलं आहे. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी उपवास, हठयोग हे नाकारलेलं आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराज हिमालयामध्ये गेले, काशीला निघून गेले. ह्या ज्या कथा सांगितल्या जातात त्या कथा निराधार आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, नको सांडू अन्न, नको सेवू वन. संत तुकाराम महाराज म्हणतात, अन्न त्याग करण्याची गरज नाही, वनामध्ये जाण्याची गरज नाही. हे तुमचं जीवन इतकं सामर्थ्यशाली आहे, हे जीवन इतकं आनंददायी आहे, या जीवनामध्ये तुम्ही संघर्ष करा. या जीवनामध्ये जर का संघर्ष केला तर तुम्हाला सहज सुख मिळेल. म्हणजे यावरून संत तुकाराम महाराज हे पलायनवादी नव्हते, वनामध्ये जाणारे नव्हते, तपश्चर्या करणारे नव्हते. म्हणजे आपली प्रजा बुडत असताना त्यांना वाऱ्यावरती सोडून कोणत्या तरी गुहेत जाऊन योग, हठयोग करणारे देखील संत तुकाराम महाराज नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य धन्य मृत्यू लोक, हाच इहलोक परलोक येते भोगू फळे वैकुंठीची. संत तुकाराम महाराज म्हणतात, हा जो मृत्यूलोक आहे, हा जो आपला जन्म आहे, हा जो या ठिकाणचे लोक आहेत, या ठिकाणचे लोक, हा मृत्यूलोक, हाच इहलोक आहे, हेच सर्वस्व आहे. तुम्हाला जी काही फळं पाहिजे असतील ती सगळी फळं तुम्हाला या मनुष्य देहामध्येच, याच जीवनामध्ये मिळतात. म्हणजे एका अर्थाने संत तुकाराम महाराजांनी पारलौकिक जीवन नाकारलेलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, सांडोनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा. संत तुकाराम महाराज म्हणतात, हे सुखी जीवन सोडून, हे आनंददायी जीवन सोडून जो मुक्तीसाठी भक्ती करतो तो करंट असतो. हीच सुखाची वाट आहे. मनुष्य जन्म हीच खरी सुखाची वाट आहे. येथे मिळतो दही भात, वैकुंठे ते नाही मात. तुम्हाला या मनुष्य देहामध्ये, या मानवी जीवनामध्ये दही भात तर मिळेल, पण वैकुंठामध्ये त्याची देखील खात्री नाही. तुम्हाला हे दही भात देखील वैकुंठात मिळणार नाही. म्हणजे पहा, एका बाजूनी आपल्याला अनेक कथा, कादंबऱ्या, पुराणं याद्वारे आपल्याला स्वर्गाच्या ठिकाणी, वैकुंठाच्या ठिकाणी कल्पवृक्ष आहे, चिंतामणी आहे, कामधेनू नावाची गाय आहे. म्हणजे तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती इच्छा तुमची चिंतामणी तुम्हाला भेटल्यानंतर मिळेल. कल्पवृक्षाखाली जर का बसलात तर तुम्हाला जगातील सगळी सुख तुम्हाला मिळतील. कामधेनू नावाची गाय तुम्हाला जर का भेटली तर तुमच्या मनामध्ये जी कामिच्छा आहेत, जे काही इच्छा आहेत, त्या सगळ्या इच्छा तुमच्या परिपूर्ण होतील. परंतु ही कल्पवृक्ष, कामधेनू आणि चिंतामणी स्वर्गात आणि वैकुंठात आहे. तर तो प्राप्त करण्यासाठी तुम्हाला स्वर्गात आणि वैकुंठात जावं लागेल. आणि स्वर्गात आणि वैकुंठात जाण्यासाठी या जीवनामध्ये तुम्ही नामस्मरण करा, तपश्चर्या करा, पूजापाठ करा, देवपूजा करा, ब्राह्मणांना दक्षिणा द्या, शांती करा, नारायण नागबळी करा,
आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला कामधेनू, कल्पवृक्ष आणि चिंतामणी मिळेल. अशा पद्धतीचं आमिष दाखवलं जातं. म्हणजे गरिबांना स्वर्गाचं आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी ब्राह्मणांनी ह्या बनावट कथा निर्माण केलेल्या आहेत. पण संत तुकाराम महाराज याचं खंडन करतात. येथे मिळतो दही भात, वैकुंठी ते नाही मात. तुम्हाला या मनुष्य देहामध्ये, पृथ्वीवरती, या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला दही भात तर मिळेल, पण वैकुंठात तुम्हाला त्याची देखील गॅरंटी नाही. दही भात देखील तुम्हाला वैकुंठात मिळणार नाही. म्हणजे हे थोतांड आहे. म्हणजे ज्या संत तुकाराम महाराजांनी वैकुंठातलं ऐश्वर्य नाकारलं, वैकुंठामधल्या सगळ्या बाबी निराधार आहेत हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. संत तुकाराम महाराज म्हणतात, भय नाही जन्म घेता मोक्षपदा हणवला आता. मला ह्या मनुष्य देहाचं भीती नाही, मला मोक्ष नको आहे, मला मनुष्य देह हवा, मला जीवन हवं, पण मला मोक्षाची गरज नाही. मोक्षाला लाता घाला, मोक्षपदा हणवला आता, असं संत तुकाराम महाराज निर्भीडपणे सांगतात. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी मोक्ष नाकारला, वैकुंठ नाकारला, मुक्ती नाकारली, परलोक नाकारला संत तुकाराम महाराजांनी. पुढे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता मजन लगे सायुज्यता. तुकाराम महाराज म्हणतात, मला सायुज्य पदाची गरज नाही. सायुज्य पद हे मोक्षातील अत्युच्च पद आहे. समीपता, सलोखता, सलीलता आणि सायुज्यता हे मोक्षाचे 4 प्रकार ब्राह्मणांनी केलेले आहे. म्हणजे मोक्षाचं सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लास 1 मोक्ष, क्लास 2 मोक्ष, क्लास 3 मोक्ष आणि क्लास 4 मोक्ष. तो सायुज्य पद हे मोक्षाचं अत्युच्च पद आहे. ते अत्युच्च पद संत तुकाराम महाराज नाकारतात. तुका म्हणे आता मजन लगे सायुज्यता. संत तुकाराम महाराज म्हणतात, मला सायुज्य पदाची गरज नाही, मला हे मनुष्य देह हवा, मला हे मानवी जीवन अत्यंत प्रिय आहे. या मानवी जीवनामध्ये तुम्ही क्रांती करू शकता. सुख दुःख काय हवं ते तुम्ही, दुःखी असाल तर प्रयत्न करून तुम्ही सुखी होऊ शकता. म्हणजे मानवी जीवन संत तुकाराम महाराजांना हवं होतं. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी सायुज्यपद नाकारलं, मोक्ष नाकारला, वैकुंठ नाकारला, परलोक नाकारला. ते संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असतील का, याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ नाकारला, त्यामुळे ते सदैव वैकुंठाला गेले. ही निराधार कथा आहे, ही बनावट कथा आहे. मग काय झालं संत तुकाराम महाराजांचं? वयाच्या 42व्या वर्षी संत तुकाराम महाराज गेले. कसे गेले, कुठे? कारण संत तुकाराम महाराजांचा जो संघर्ष सुरू होता तो मानवमुक्तीचा संघर्ष होता. गरिबांच्या बाजूने संत तुकाराम महाराज उभे होते. खरं काय ते लोकांना सांगत होते, धर्मशास्त्राचा अर्थ उलगडून देत होते. आणि यामुळे पिढ्यानपिढ्या गरिबांच्या अज्ञानावरती, या कष्टकरी श्रमकरी रयतेच्या अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांडाचा फायदा घेऊन जगणारे ब्राह्मण यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ते संत तुकाराम महाराजांच्या विरोधात उभे राहिले. संत तुकाराम महाराजांची जमीन जप्त केली होती. तुकाराम महाराजांच्या अभंग ब्राह्मणांनीच बुडवलेले होते. तुकाराम महाराजांच्या विरोधात बरीचशी कटकारस्थानं ब्राह्मणांनी केलेली होती. त्यामुळे संत तुकाराम महाराजांचा संघर्ष हा एका खूप मोठ्या शत्रूबरोबर सुरू होता. 1000 वर्षापासून गुलाम बनवणाऱ्या वैदिक व्यवस्थेच्या विरुद्ध संत तुकाराम महाराजांचा संघर्ष सुरू होता. त्यामुळे संत तुकाराम महाराजांची हत्या ब्राह्मणांनीच केली. मंबाजी भट, रामेश्वर भट यांनी आणि काही मारेकरी घालून संत तुकाराम महाराजांची हत्या केली, हे सिद्ध होतं. संत तुकाराम महाराजांची हत्या झाली म्हणजे संत तुकाराम महाराजांचा अवमान झाला असं नव्हे. आपण संत तुकाराम महाराजांची हत्या झाली हे ऐतिहासिक पुराव्याद्वारे सिद्ध करतो, याचा अर्थ संत तुकाराम महाराजांचा आपण अवमान करतो असं कृपया कोणी समजून घेऊ नये. कारण जगात अनेक महापुरुषांच्या हत्या झालेल्या आहेत, म्हणून त्यांच्या योग्यतेला तडा गेलेला नाही. छत्रपती संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण, नखशिख, नायिकाभिधानी, 7 शतक हे 4 ग्रंथ लिहिले. म्हणून पुण्यातील ब्राह्मणांनी छत्रपती संभाजीराजांची मनुस्मृती संहितेप्रमाणे औरंगजेबामार्फत हत्या केली, निर्दयपणे हत्या केली. संभाजीराजांची जीभ कापली, डोळे काढले, कानामध्ये शिसं होतं, शरीराचे तुकडे तुकडे केले. मनुस्मृती आणि आद्य शंकराचार्याने ब्रह्मसूत्रावरचं जे भाष्य लिहिलंय त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की ब्राह्मण सोडून कोणी संस्कृत वाचलं, पाहिलं, ऐकलं तर त्याची जीभ कापावी, कानामध्ये शिसं होतावं, शरीराचे तुकडे तुकडे करावेत, डोळे काढावेत. संभाजीराजांनी संस्कृत वाचलं होतं, संस्कृत पाहिलं होतं. संस्कृतमध्ये उत्तम प्रकारचा बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून संभाजीराजांची हत्या मनुस्मृती संहितेप्रमाणे हलहाल करून औरंगजेबामार्फत हत्या केलेली आहे. ब्राह्मण थेट कधीच लढत नाहीत, ते इतरांचा वापर करतात. त्याच पद्धतीनं संभाजीराजांचा काळ आणि संत तुकाराम महाराजांचा काळ एकाच शतकातील काळ आहे. तत्पूर्वीच, संभाजीराजांच्या पूर्वीच संत तुकाराम महाराजांनी संस्कृत, मराठी वेगवेगळ्या भाषेवरती प्रभुत्व मिळवलेलं होतं, त्यावरती भाष्य केलेलं होतं, स्वतंत्र अभंग निर्मिती केली होती. म्हणून ब्राह्मणांनी अत्यंत निर्दयपणे संत तुकाराम महाराजांचा शेवट केला. संत तुकाराम महाराजांची हत्या झाली हे जर का देहूतील लोकांना आणि महाराष्ट्रातील प्रजेला, रयतेला समजलं असतं तर त्याच काळात संत तुकाराम महाराजांचे मारेकरी पकडले असते आणि त्यांना शिक्षा वारकऱ्यांनी केली असती. म्हणून संत तुकाराम महाराजांचे मारेकरी सापडू नयेत, संत तुकाराम महाराजांचा शेवट कसा झाला हे लोकांना समजू नये, म्हणून ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले अशा पद्धतीच्या कथा निर्माण केल्या. संत तुकाराम महाराजांची हत्या ब्राह्मणांनी केली आहे हे वारकऱ्यांना समजू नये यासाठी ब्राह्मणांनी तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले असा प्रचार सुरू केला. अशा पद्धतीची काव्य निर्माण केली, अशा पद्धतीच्या नाट्यछटा निर्माण केल्या, अशा पद्धतीचे चित्रपट निर्माण केले. ही लपवालपवी आहे. एका महामानवाचा जो लढा होता, जो संघर्ष होता, ते दडपण्याचा हा प्रयत्न आहे. ब्राह्मणांनी संत तुकोबरायांची गाथा इंद्रायणीत बुडवली. पेशवाईत संत तुकोबरायांच्या अभंगावर बंदी होती. कीर्तनकारांनी निरूपणासाठी जर संत तुकोबरायांचा अभंग घेतला तर त्याला चापकाचे फटके मारले जात असत. देहूला जाणारा रस्ता पेशव्यांनी नष्ट केला. देहू उपेक्षित ठेवण्याचा ब्राह्मणांनी सतत प्रयत्न केला. आज देखील तुकोबरायांची बदनामी करणारे ब्राह्मणच आहेत. 2006 सालच्या 12वी मराठीच्या प्रश्नपत्रिकेत संत तुकोबरायांचा बदनामीकारक उतारा छापणारे कोण आहेत हे तपासून पहा. अडलजा देसाई उर्फ ओक नावाच्या ब्राह्मणबाईने तो बदनामीकारक उतारा लिहिला. कुंदा पेडणेकर नावाच्या ब्राह्मणबाईने तो उतारा निवडला आणि डॉक्टर